मित्रांनो नमस्कार। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याशिवाय आपलं जगणं एकदम अशक्य आहे आणि तो म्हणजे शेतकरी। तो दिवस रात्र राबतो, उन्हामध्ये जळतो, पावसामध्ये भिजतो, थंडीमध्ये कापतो, पण आपल्या पोटासाठी धान्य उगवतो। त्याच्या घामामुळे आपलं ताट भरतं, पण आपल्या ताटामध्ये किती वेळेचं अन्न असतं हे सुद्धा त्याला माहिती नसते। त्याचं आयुष्य खरंच सुखाचं असतं का? ही आहे एका शेतकऱ्याची कहाणी आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे रामू शेतकरी। रामू शेतकरी तसा साधा होता, पण मनाने श्रीमंत होता। त्याचं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं, भरघोस पीक घ्यायचं, पैसा कमवायचा आणि गावामध्ये मान सन्मान मिळवायचा। त्याचं लग्न झाले, 2 मुलं झाली। तो रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठायचा, बैलांना पाणी द्यायचा, शेतामध्ये जायचा। शेतात काम करताना तो मनामध्ये सतत विचार करायचा, माझ्या लेकरांना मी शहरामध्ये शाळेत शिकवायला टाकेन, त्यांना माझ्यासारखं कष्टाचं आयुष्य जगावं लागणार नाही। त्याच्या डोळ्यामध्ये हे एक नेहमी आशेचं स्वप्न राहायचं। पण निसर्गाला कधी कोणाची दया येते का? एका वर्षी इतका पाऊस झाला की पिकं सगळी पाण्यामध्ये वाहून गेली। रामूच्या डोळ्यासमोर संपूर्ण मेहनत नष्ट होताना रामू पाहत होता। तो आकाशाकडे बघून म्हणाला, देवा, ही काय शिक्षा आहे? एवढ्या दिवसाची माझी मेहनत एका वादळाने संपवली। पुढच्या वर्षी वेगळंच संकट आलं। त्या वर्षी पाऊसच पडला नाही। पूर्ण शेती कोरडी होती, मातीमध्ये फटा पडलेल्या होत्या, जनावरं पाण्यासाठी आक्रोश करत होती। रामू म्हणाला, गेल्या वर्षी पावसाने डुबवलं आणि यावर्षी दुष्काळाने जाळलं। आईला लेकरू मरताना बघणं सोपं असेल, पण पीक मरताना बघणं सर्वात कठीण आहे। रामूने शेतासाठी बँकेकडून आणि सावकाराकडून कर्ज घेतलेलं होतं। पीक बुडाल्याने ते कर्ज फेडणं सुद्धा अशक्य झालेलं होतं। सावकार रोज त्याच्या घरावर येऊन ओरडायचा, रामू पैसे दे, नाहीतर तुझी शेत जप्त करीन। रामूने नम्रतेने म्हणायचा, साहेब, हंगाम निघून गेला, पिकं बुडाली, पुढच्या वर्षी नक्की देईल। पण ऐकणारं कोण आहे या जगामध्ये? बँकेच्या नोटिसा यायच्या, सर्व सावकारांचे बोलणे, गावकऱ्यांच्या नजरा। रामूच्या मनावर ओझं वाढत गेलं आणि तो विचार करायचा, मी घाम गाळतो, अन्न उगवतो, तरी माझ्या घामाला मोल का नाही? घरात ही वेगळीच व्यथा सुरू होती। पत्नी स्वतः उपाशी राहत होती आणि मुलांना अन्न द्यायची। मुलगा शाळेमध्ये पुस्तकाशिवाय जात होता। मुलगी म्हणायची, बाबा, माझ्या मैत्रिणीकडे नवे कपडे आहेत, मला पण नवे कपडे पाहिजे। हे सगळं ऐकून, ह्या सगळ्या गोष्टी बघून रामूच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे। तो मुलीला जवळ घेऊन फक्त एवढंच म्हणाला, पुढच्या वर्षी नक्की देईन बाळा तुला। पण त्यालाच माहीत असायचं की पुढची वेळ येईल का नाही। गावातल्या एका शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या केलेली होती। गावामध्ये संपूर्ण चर्चा झाली की तो बिचारा, त्याला कर्जाचं ओझं पेललं नाही आणि त्या टेन्शनमध्ये त्याने आत्महत्या केली। हे ऐकून रामू हादरला। त्याच्या मनामध्ये विचार आला, मी पण जर माझं आयुष्य संपवलं तर माझ्या मुलाबाळांचं, माझ्या लेकरांचं कोण होईल? माझ्या फॅमिलीला कोण सांभाळणार? आणि म्हणून तो एका शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये झाडाखाली बसून आकाशाकडे बघून तो म्हणाला, देवा, तू माझं मन का मोडतोस? माझ्या घामाला किंमत का नाही? माझं जगणं इतकं स्वस्त आहे का? त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले। तेवढ्यात त्याचा मुलगा धावत त्याच्या जवळ आला, बाबा, तुम्ही तर आमचे हिरो आहात, तुम्हीच जर नाही राहिला तर आम्ही कसं जगणार? तेवढ्यात त्याची पत्नीसुद्धा त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, अहो, घाबरू नका, धीर ठेवा, आपण सगळे मिळून आपल्या जीवनाशी, या संकटांशी सामना करू। जर तुम्हीच नाही राहिलात तर हे घर नाही राहणार। हे सगळं ऐकून रामूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण यावेळी ते अश्रू त्याच्या ताकदीचे आणि हिमतीचे होते। तो ठामपणे म्हणाला, बरं चला, काय हरकत नाही, मी हार नाही मानणार। जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मातीमध्ये राबणार, माझ्या लेकरांसाठी आणि माझ्या देशासाठी। मित्रांनो, ही आहे एका शेतकऱ्याची व्यथा। तो वारंवार हारतो पण उभा राहतो। त्याच्या डोळ्यातले अश्रू ही कमजोरी नसतात, तर त्याची ताकद आहे। तो आपल्या पोटासाठी उपाशी राहतो, पण आपल्या देशाला उपाशी राहू देत नाही। जर आपण त्याला समजून घेतलं नाही, त्याचा सन्मान केला नाही, तर उद्या आपल्या ताटामध्ये अन्नसुद्धा राहणार नाही। लक्षात ठेवा, शेतकरी वाचला तर देश वाचेल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।